देवा थापाला नेपाळच्या 200 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे. आयुबाईचा सन्मान संपन्न होतोय. सन्मान केले जातात, करवून घेतले जातात, पण या मैदानामध्ये सुनील बापू त्यांना केलेल्या कार्यकर्तृत्वाची पोच देतात. कुस्ती परत एकदा कशी तब्येत मेहंदीची हा मन भरून येईल एखाद्या पालकाचं असं रत्न पाहिल्यानंतर. मेहंदी पैलवान लाल भडक गाजरासारखा देखणा पैलवान, अंगावती सोन्याचा स्प्रे मारला की काय असा तेजस्वी पुरुष. ज्या देशातून पेट्रोल डिझेल आपल्या देशात येत आहे त्या इराणचा पैलवान आहे. पुढचे खाली बसा की मागे दिसत खाली बसा. सगळ्यांना विनंती, कुस्ती पुढचे खाली बसा. खाली बसा. स्पीकर ऑपरेटर तुम्ही बास कमी केला आणि तुम्ही इको जास्त वाढवलाय. अतिशय साऊंड सिस्टीम चांगली आहे. खाली बसा ना सगळ्यांनी. खाली बसा. खाली बसा सगळ्यांनी. सर खाली बसा. कुणी अरुण तात्या जगताप. भारत विरुद्ध इराण असा मुकाबला सुरू झाला. मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मधने वाघाच्या काळाचा पैलवान नीरा वाघस आणि मेहंदी इराण लाल अंगेचा एक तेजस्वी पुरुष. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्रात आपले एक आगळं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. हे सोलापूर जिल्ह्याच्या कुस्तीचा मानबिंदू, कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजी. गंगावेस तालीम कोल्हापूर आणि सापटणे गाव सोलापूर जिल्हा माढा तालुका. ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा, भक्ती म्हणलं तर नामदेव, वैराग्य म्हणलं तर तुकोबा आणि पैलवान म्हणलं तर कुस्ती सम्राट असलम काजी. डिस्टर्ब करू नका, बोलू नका. मैदान अंतिम टप्प्यात आले आणि घुटना डावाचं प्रदर्शन पैलवान भारत मधनेच्या माध्यमातून मेहंदी इराण त्यांच्या कुस्तीचं अनेक ठिकाणी मी समालोचन केलंय. मेहंदी दाखवतोय करतोय मागे सरका, मागे सरका. भारत मध्ये आणि मेहंदी मध्ये घ्या कुस्ती. मध्ये घ्या कुस्ती. कुस्ती आजच्या मैदान मध्ये गणेश जगतापची आणि मेहंदी इराणची कुस्ती होती. गणेश गैरहजर असल्यामुळं भारत मध्ये तेवढ्या तोलामोलाचा पैलवान बोलवला. गेली 10 वर्ष झालं भारत मध्ये वेगवान कुस्तीपटू म्हणून आपलं अस्तित्व निर्माण केलंय. महाराष्ट्राचा, पुणे जिल्ह्याचा, बारामती तालुक्याचा पैलवान भारत 2 महिने झाले तिकीट बुक केलं. 2 महिन्यापूर्वी पैलवान मेहंदी इराणचा पासपोर्ट काढणं, व्हिसा मिळणं आणि भारत देशामध्ये आणण्यासाठी सुनील बापू यांनी अथक परिश्रम करणं. तुमच्या डोळ्याचं पारणं फिटावं यासाठीच हा कार्यक्रम घेतला. करा की बापूसाठी टाळ्या. अरे कौन कहता हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए, इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. इराण वरून आलाय मेहंदी. काय कुस्ती चालली आहे. मध्ये घ्या, मध्ये घ्या कुस्ती. मध्ये घ्या, मध्ये घ्या. डाव देतो तुम्हाला पैलवान. डाव देतो, मध्ये घ्या. कडेला गेलेल्या हा डाव द्यायला लावतो की मध्ये घ्या की पैलवान. भारत मधने कब्जा घेतलेला कब्जा देतो तुमचं. कुस्ती कडेला. बस बस. आता त्यांना बसा म्हणलेलं कळत नाही. तुम्ही इंग्लिश बोलला तर बापू कळणार नाही, हिंदी बोलला तर कळणार नाही. काजी वस्तादला थोडं थोडं इंग्लिश येतंय. पोस्ट ग्रॅज्युएट पैलवान आहे आणि पैलवान भारतकडे कब्जा आलेला आहे. दादा इंदलकर वस्ताद पैसे फिटले, नक्की पैसे फिटले. हो, काय मैदान झालं. पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर. चला तुम्ही खाली बसा की हो, आपण मातीतली माणसं आहे. कृषी प्रधान देश भारत देशात जन्म झालाय. काळ्या आईला हिरवा शालू नेसवणारी शेतकऱ्याची मुलं आपण सर्वजण. माग तुमच्या कुस्ती बघतात की हो. बसा की खाली. खाली बसा की कोरोनात वाचलोय आपण. बसा. प्रत्येक माणूस आता अहंकार विसरलेला. विको का वाढवताय तुम्ही हो. खाली बसा. सगळ्यांना कुस्ती दिसन. खाली बसा. देवदास खाली बसा. हो,
अनेक रथी महारथी पैलवान बरोबर लढण्याचा अनुभव आहे पैलवान भारत मधलेला. खाली बसा, खाली. आपल्या करमाळ्याचं नाव घालू नका. खाली बसा. सज्जन प्रेक्षक आहात तुम्ही, खाली बसा. का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो. विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेला आहे. कोण? रमजान सय्यद आणि चंद्रकांत काका सरडे यांचं या मैदानासाठी आगमन झालेलं आहे. रणवाद्याच्या निनादामध्ये त्यांचं गणेश सावंत पैलवान स्वागत करतात. पाय घिस्सा मारण्याचा प्रयत्न यशस्वी. पैलवान भारत मधले हे पैलवान पाय घिस्सा डावावरती विजय झालेले आहेत. पहिल्यांदा पाय घिस्सा मारला होता, मैदानी कुस्ती झाली होती. वसदानी होकार दिला होता भारतला. भारत